डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे शंकेश्वर येथे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा निमित्त स्वच्छता अभियान दिनांक 17 जानेवारी 2024 आणि 24 जानेवारी 2024 डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर येथे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा निमित्त मंदिर परिसर तसेच हाऊसिंग कॉलनी संकेश्वर येथे स्वच्छता मोहीमचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 22 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या औचित्य साधून संकेश्वर येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरचा उद्घाटन सोहळा दिनांक 20 जानेवारी 2024 पासून 22 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे। या सोहळ्यानिमित्त सर्व ठिकाणहून मोठ्या प्रमाणात भक्तजन येणार आहेत। मंदिर व्यवस्थापन कमिटीचे उत्तम नियोजन केले आहे। त्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी तसेच पवित्र सोहळ्याचे वातावरण अधिक उत्तम व आरोग्यदायी होण्यासाठी मंदिर परिसर आणि हाऊसिंग कॉलनी श्रीरामनगर संकेश्वर येथे दिनांक 17 जानेवारी 2024 तसेच 24 जानेवारी 2024 या स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे। हे स्वच्छता अभियान एकूण 2 टप्प्यात केले आहे। पहिला टप्पा श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा पूर्वी म्हणजे 17 जानेवारीला आणि दुसरा टप्पा जो संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे 24 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे। आज पहिल्या टप्प्यातील स्वच्छता अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सर्व श्री सदस्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उत्सवासाठी स्वच्छ करून मंदिर व्यवस्थापन कमिटीला पुढील तयारीसाठी सुपूर्द केला आहे। या स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी असून मंदिर उद्घाटन नंतर परत एखादा मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिर व्यवस्थापन कमिटीकडे सुपूर्द केले जाईल। हा कार्यासाठी संकेश्वर, कणंगला, गडिंग्लज, मुतनाळ इत्यादी ठिकाणहून सुमारे 110 श्री सदस्य आले होते। सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत एकूण 2 किलोमीटर रस्ता तसेच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला। एकूण 8 टन कचरा गोळा करून नगरपालिकेचे ट्रॅक्टरमधून कचरा संकलन केंद्रामध्ये जमा केला आहे। यासाठी संकेश्वर नगरपालिकेचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी मंदिर व्यवस्थापन कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच कॉलनीमधील उपस्थित गण्यमान्य होते। तेज प्रभू न्यूज संकेश्वर। 24 म्हणजे आपण नशीबवान आहोत कारण की त्या ओपनिंगसाठी आपल्या सगळ्यांना हा योग पाहायला मिळतोय। 550 वर्षानंतर आज जर बघितलं पूर्ण भारतभर, काल तर आपण बघितलं की इंटरनॅशनल लेवलला सुद्धा सेलिब्रेशनसाठी तयारी चालू आहे आणि त्याचंच औचित्य साधून खरोखर शंकेश्वरचं नशीब आपल्याला आहे आणि आपण खरोखर भाग्यवान आहोत कारण की जो सोहळा अयोध्येमध्ये होतोय तो सोहळा शंकेश्वरमध्ये आपल्याला हाऊसिंग कॉलनीमध्ये जे मंदिर आहे त्याचा सोहळा सुद्धा त्याच वेळी आहे। तर आज याचं औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 2 टप्प्यामध्ये स्वच्छता अभियान करतोय, म्हणजे प्रीमध्ये आणि आफ्टर पोस्ट, म्हणजे बिफोर इनॉग्रेशन आणि आफ्टर इनॉग्रेशन। आता बघितलं तर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गेली 1943 पासून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी ही परमार्थाची सुरुवात केली। आज बघितलं तर सामाजिक प्रबोधन जे आहे, सामाजिक प्रबोधनामध्ये मेनली काय सांगितलं जातं की आज माणसाला सगळं मिळतं आहे पण मोरल सपोर्ट आणि आज जे स्ट्रेस रिलीफ सेंटर जे आहे ते आज कुठंच नाही। तर ते स्ट्रेस रिलीफ करण्याचं जे सेंटर आहे ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतोय। आज टोटल 46 सेक्टर्समध्ये आम्ही काम करतोय, ज्यामध्ये ब्लड डोनेशन, रक्तदान, ब्लड डोनेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छता अभियान, जल पुनर्भरण। आणि आज बघितलं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळी शंकेश्वरमध्ये काही असेल तर पहिला आम्हाला जो काय संधी सेवा करायचा जो चान्स आपण देत आहे, त्यामुळं प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभारी आहोत कारण की ही सेवा करायचा चान्स तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिला आहे। आणि आज बघितलं जरा 17 तारीख तर इनिशियल लेवलला आज आम्ही स्वच्छता करतोय आणि 22 तारखेला ज्यावेळी 20, 21, 22 जो मोठा कार्यक्रम आहे त्यानंतर परत 23 तारीख एक दिवस गॅप ठेवून म्हणजे जो काही कचरा असेल तर मंदिर तुम्हाला रेडी पोझिशनमध्ये जे काय स्वच्छ करून द्यायची जबाबदारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सगळे श्री सदस्य आम्ही घेणार आहोत।
आज सगळ्यांना सगळेच आहोत, कारण की इट्स अ पार्ट ऑफ टीम. आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी शिकवण दिली जाते ती वसुदैव कुटुंबकम. आज देश मला काय देतोय त्याच्यापेक्षा मी देशाला काय देतोय हे मला बघता आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी हे सगळेजण, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण शेतकरी आहे, कोण व्यापारी आहे, प्रत्येकाचं आपलं प्रोफेशन सांभाळून आज मला देशासाठी समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे म्हणून आज प्रत्येकाच्या हातात झाडू आहे. पण अंतरंगामध्ये पहिली स्वच्छता त्यांनी केली. Because at the beginning of the day I am the engineer, at the beginning of the day I am the doctor, at the beginning of the day I am the businessman, but at the end of the day I am the human being. आणि सगळ्यात महत्त्वाचं ती शिकवण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत आहे. आणि आज गेले 80 वर्ष झाला आज हा कार्यभाग होत आहे. ಶ್ರೀ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಇವರಿಗೆ ಸಂಕೇಶ್ವರ ಹಾಗೂ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಶ್ರೀರಾಮ್ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸ್ತೇನೆ. ನಾವು ಭಾಳ ದಿನದಿಂದ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಜಿತೇಂದ್ರ ಭೋಪಳೆ ಅವರಿಂದ. ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಇದು ಧ್ಯಾನ ಮತ್ತು ಪ್ರವಚನದ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ಒಂದು ಸಂಧಿ ಬಂದಿದೆ, ಅದು ಇವರ ಸೇವೆ ನಮ್ಮ ಸಮಿತಿಗೆ ಉಪಲಬ್ಧವಾಗ್ತದೆ. ಭಾಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯ ಒಂದೇನು ಪಾತ್ರದಲ್ಲ ಅದು ಭಾಳ ಪ್ರಮುಖದ. ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರ ಸ್ವಚ್ಛತಾ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಂಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಅವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ 17 ತಾರೀಕು ಅಷ್ಟೇ ಸ್ವಚ್ಛತಾ ಮಾಡಿ ಹೋಗಿಬಿಟ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ದಿನ ಬಿ 24ನೇ ತಾರೀಕು ಅವರು ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಮ್ದು ಒಂದು ಸೌಭಾಗ್ಯ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಚ್ಛಪಡ್ತೀನಿ. ಇವರು ಇದು ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಧ್ಯಾನ ಆಗಲಿ, ರಕ್ತದಾನದಲ್ಲಿಯೂ ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ನಾ ತಿಳಿದ ಪ್ರಕಾರ 500ರಿಂದ 800 ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ರಕ್ತದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರಬೇಕು. ಬರೀ ಸ್ವಚ್ಛತಾ ಮಾಡಿ ಅವರು ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ವಚ್ಛತಾ ಮಾಡಿ ಅಷ್ಟೇ ಅವರು ಹೋಗಬಾರ್ದು. ನಮ್ಮದು 21, 22, 3 ದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದು ಇದು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆಸಿಕೊಳ್ಳಲು ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿರಬೇಕಂತೂ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಇದಲ್ಲದೆ ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದರೂ ಭೀ ನಾವು ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೇವಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आजपर्यंत देशहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून जगामध्ये आणि देशामध्ये सर्व साधकांना एकत्रित करून समाज उपयोगी जे कामं आता दादांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हाती घेतलेलं आहे. आणि त्या कार्याला आज इथं हाऊसिंग कॉलनी या ठिकाणी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी आहे. त्यानिमित्तानं सर्व साधक इथे उपस्थित आहेत, सर्व कम्युनिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या परिसरातील स्वच्छता अभियानाची जबाबदारी हे धर्माधिकारीचे सर्व श्री साधक घेतलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचं जे कार्य आहे हे कौतुकास्पद आहे असं म्हणावं वाटतं. आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा 24 तारखेला सुद्धा प्रतिष्ठाननं या स्वच्छता अभियानाची जबाबदारी घेतलेली आहे. असंच कार्य प्रतिष्ठानच्या मार्फत संकेश्वर या शहरामध्ये सर्व समाजासाठी, सर्व देशहितासाठी आणि राष्ट्रासाठी होत जावं ही मी सर्वांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि 2 शब्द प्रतिष्ठानला मी या कार्यासाठी म्हणून शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो.
येणार आहे फोटो